Hello everyone, this is Abhishek Mahale. मित्रांनो वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ न्यूमरिकल डोस. हायड्रोलॉजी साठी आपण हा दुसरा एपिसोड बघणार आहोत 7.2. या अगोदर आपण 1.1, 1.2, 2.1, 2.2, 3.1, 4.1, 5.1 असे वेगवेगळ्या सब्जेक्ट साठी नंबर ऑफ एपिसोड्स, मल्टिपल एपिसोड्स आपण अपलोड केलेले आहेत. बघा, न्यूमरिकल डोस मध्ये आज आपण न्यू एपिसोड स्टार्ट करणार आहोत. इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी साठी आपला हा सेकंड एपिसोड आहे. फर्स्ट एपिसोड मध्ये आपण प्रेसिपिटेशन वर न्यूमरिकल्स बघितले होते आणि अदर प्रकारचे सुद्धा इव्हॅपोरेशन वरती सुद्धा न्यूमरिकल्स बघितले होते. नाउ इन दिस लेक्चर वी विल फोकस ऑन इन्फिल्ट्रेशन टॉपिक. सो लेट अस स्टार्ट. बघा, स्टार्टिंगला थोडं मी थेरॉटिकल एक्सप्लेनेशन देईन आणि जो एक आपला याच्यावरती एक कोर न्यूमरिकल येत असतो फाय इंडेक्स आणि डब्ल्यू इंडेक्स वरचा, त्याच्यावर आपण दोन न्यूमरिकल्स बघणार आहोत. फर्स्ट न्यूमरिकल मी प्रॉपर एकदम डिटेल्ड फॉर्म मध्ये सांगेल, त्यानंतर मग तुम्हाला इझी होऊन जाईल सगळं आणि आपण पटापट मग सेशनला संपवू शकतो. सो बेसिकली तुम्ही फर्स्ट न्यूमरिकल जो आहे तो फुल पेशन्सने प्रॉपरली बघा आणि तो समजला तर तुम्हाला पुढचे न्यूमरिकल्स इझिली जमतील. सो लेट अस स्टार्ट. अ स्टॉर्म विथ 10 सेंटीमीटर प्रेसिपिटेशन प्रोड्युसेस डायरेक्ट रन ऑफ. स्टॉर्म म्हणजे काय? स्टॉर्मचा अर्थ होतो रेनफॉल. ओके, हा जो रेनफॉल आहे याच्यामध्ये 10 सेंटीमीटर प्रेसिपिटेशन दिलंय म्हणजे ही डेप्थ ऑफ रेनफॉल त्यांनी दिली आहे. त्यानंतर प्रोड्युसेस अ डायरेक्ट रन ऑफ 5.8 सेंटीमीटर. ही जी डेप्थ दिली ती रन ऑफ ची डेप्थ दिलेली आहे. द टाइम डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल इज गिवन. कॅल्क्युलेट इन्फिल्ट्रेशन इंडायसेस. इन्फिल्ट्रेशन इंडायसेस दोन प्रकारचे असतात, एक फाय इंडेक्स आणि एक डब्ल्यू इंडेक्स. हे दोन इंडेक्स असतात आणि मग कॅल्क्युलेशन करून तुम्हाला करेक्ट आन्सर काय आहे ते चूज करायचं आहे. त्यांनी जो काही स्टॉर्म आणि टाइम डिस्ट्रीब्युशन दिलंय ते हे दिलेलं आहे, म्हणजे एक एक तासाचा इंटरवल दिला आहे आणि रेनफॉल जे आहे इट इज इन सेंटीमीटर पर आवर, म्हणजे इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल त्यांनी दिलेली आहे सेंटीमीटर प्रति तास आणि हा काय तास आहे. ठीक आहे. सो पहिल्या एक तासामध्ये 0.4 सेंटीमीटर प्रति तास ही इंटेन्सिटी होती. दुसऱ्या तासामध्ये 0.9 सेंटीमीटर प्रति तास ही अशी इंटेन्सिटी होती. या असा हा टेबलचा अर्थ आहे. सो आता जे काही असेल त्या अगोदर आपण बेसिक समजून घेऊ. बघा, कधीही लक्षात ठेवा की रन ऑफ प्लस इन्फिल्ट्रेशन याचं ऍडिशन म्हणजे रेनफॉल असतो. सपोज रेनफॉल जर 5 सेंटीमीटर असेल तर यापैकी सपोज 3 सेंटीमीटर रन ऑफ मिळाला तर 2 सेंटीमीटर इन्फिल्ट्रेशन मिळालं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे वरून पडणारं पाणी बाकी जमिनीत जातं म्हणजे इन्फिल्ट्रेट होतं आणि बाकीचं जमिनीच्या वरून फ्लो होतं. दॅट इज कॉल्ड ॲज द व्हॅल्यू ऑफ रन ऑफ. सो इथे आपण दोन प्रकारचे इन्फिल्ट्रेशन इंडायसेस डिफाइन करतो. एक असतो फाय इंडेक्स, दुसरा असतो डब्ल्यू इंडेक्स. आता ह्या दोघांची गरज असते, त्याचं रिझन काय ते मी सांगतो. बघा, आपल्याला कधीही लक्षात घ्या की आपल्याला पावसाची इंटेन्सिटी दिलेली असते म्हणजे रेनफॉल इंटेन्सिटी. रेनफॉल इंटेन्सिटी मधून आपल्याला इन्फिल्ट्रेशनची इंटेन्सिटी वजा करायची असते सो दॅट आपल्याला रन ऑफ इंटेन्सिटी मिळते. त्याला आपण टाइम ड्युरेशनने गुणिले केलं की आपल्याला काय मिळत असतं? पाऊस मिळत असतो. म्हणजे सपोज तुमच्याकडे आता तुम्ही बघितलं की व्हॉट इज द डब्ल्यू इंडेक्स किंवा व्हॉट इज द फाय इंडेक्स. तर जो काही टोटल पाऊस आहे तुमच्याकडे त्या टोटल पावसातून तुम्हाला रन ऑफ वजा करायचा आहे. टोटल रेनफॉल मधून टोटल रन ऑफ मायनस केला तर काय भेटतं? इन्फिल्ट्रेशन भेटतं आणि त्याचा रेट काढायचा आहे म्हणून टाइमने काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. असा सिम्पली हा फॉर्म्युला आहे. दोघं फॉर्म्युले तसेच आहेत. टोटल रेनफॉल मायनस टोटल रन ऑफ. आता हा जो टोटल रेनफॉल आहे हा टोटल रेनफॉल मायनस टोटल रन ऑफ जर केला आणि भागिले जर टीआरई केला तर तुम्हाला फाय इंडेक्स मिळतो. आता सपोज हायटोग्राफ तुमच्याकडे दिलेला आहे. दिस इज द हायटोग्राफ लाईक दिस. हायटोग्राफ म्हणजेच काय? तर इंटेन्सिटी इन सेंटीमीटर पर आवर वर्सेस आर असा हा ग्राफ म्हणजे हायटोग्राफ. हा पावसासाठी ड्रॉ होतो. आता या हायटोग्राफला जर तुम्ही बघितलं तर याचा एरिया म्हणजे पाऊस असतो. जर तुम्ही बघितलं की इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल इतकी आहे, इंटेन्सिटी ऑफ इन्फिल्ट्रेशन ही व्हाईट लाईन आहे, त्याचा काय अर्थ होतो? पावसापैकी इतकं काय झालं? इन्फिल्ट्रेट झालंय, वरचं काय रन ऑफ आहे. म्हणजे हा इतका पोर्शन जो आहे वरचा तो काय रन ऑफ आहे.
हा ग्रीन वाला जो आहे तो पाऊस आहे. व्हाईट लाईनच्या खाली जे काही आहे ते काय इन्फिल्ट्रेशन आहे, आणि या व्हाईट लाईनच्या वर काय राहील मग रन ऑफ राहील. मग हा जो पोर्शन आहे इतका, हा कुठून कुठपर्यंत मिळाला ते इतक्याच ड्युरेशन मध्ये मिळाला, तर या ड्युरेशनला टीआरई बोलतात. मग जितक्या ड्युरेशन मध्ये तुम्हाला रन ऑफ मिळतो तितक्या ड्युरेशनला इफेक्टिव्ह रेनफॉल ड्युरेशन बोलतात. रन ऑफला वेगवेगळे नावं आहेत, जसं की इफेक्टिव्ह रेनफॉल, जसं की रेनफॉल एक्सेस किंवा मग रन ऑफ. सो इफेक्टिव्ह रेनफॉल ड्युरेशन म्हणजे असा टाइम, असा ड्युरेशन, असा पिरियड की ज्यामध्ये तुम्हाला रन ऑफ मिळतो. सगळ्याच ड्युरेशन मध्ये तुम्हाला रन ऑफ मिळत नाही, काहीच ड्युरेशन मध्ये तुम्हाला रन ऑफ मिळतो. दुसरी गोष्ट आली तुमची डब्ल्यू इंडेक्सची. आता सगळ्यात अगोदर आपण काय करतो बघा, अगोदर आपण डब्ल्यू इंडेक्स फाइंड करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण हाइटोग्राफ प्लॉट करतो, त्याच्यात डब्ल्यू इंडेक्स मार्क करतो आणि टीआरई कॅल्क्युलेट करतो. त्याच्यानंतर टीआरईचा यूज करतो फाय इंडेक्स कॅल्क्युलेट करताना. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू वन बाय वन. जो न्यूमरिकल दिला आहे त्याला पकडून आपण सोल्युशन काढू. बघा, जे आपला न्यूमरिकल दिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टोटल रेनफॉल 10 सेंटीमीटर दिला आहे. ठीक आहे, यांनी आपल्याला टाइम आणि रेनफॉलची इंटेन्सिटी दिलेली आहे. त्याचा आपण एक हाइटोग्राफ ड्रॉ करून घेतला, तो असा दिसेल. हा जो हाइटोग्राफ आहे याच्या व्हॅल्यूज आपल्या कुठून येतील, ज्या त्यांनी दिल्या आहेत त्याच. काय काय व्हॅल्यूज दिल्या आहेत ते बघून घ्या. हे तुमचं 0 to 1 येऊन जाईल, हे 1 to 2, हे 2 to 3, हे 3 to 4, हे 4 to 5, हे 5 to 6, हे 6 to 7 आणि हे 7 to 8. म्हणजे पहिल्या तासामध्ये 0.4, मग 0.9, मग 1.5, मग 2.3, मग 1.8 अशी इंटेन्सिटी आहे. इकडे प्लॉट केला तर काय इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल, हे असतं सेंटीमीटर प्रति तास मध्ये, आणि इकडे असतं ड्युरेशन म्हणजे टाइम असतो. म्हणजे पहिल्या एका तासामध्ये किती इंटेन्सिटी होती 0.4. याचा अर्थ पहिल्या एका तासात किती पाऊस पडला असेल 0.4 सेंटीमीटर एका तासाची इंटेन्सिटी आहे. आणि असं किती तास भर पडले, हे 1 तास. म्हणजे या बार मध्ये पहिल्या एका तासात किती पाऊस पडला 0.4 सेंटीमीटर, दुसऱ्या एका तासात 0.9 सेंटीमीटर, तिसऱ्या एका तासात 1.5 सेंटीमीटर. म्हणजे एक एक तासामध्ये इतके पाऊस पडलेले आहेत. म्हणजे यांची जर ऍडिशन केली तर उत्तर असतं 10 सेंटीमीटर. पण त्यांनी ते डायरेक्टली देऊन ठेवलंय. नाही दिलं तर तुम्ही या व्हॅल्यूजचं रेनफॉल मध्ये कन्व्हर्जन करून काय करायचं, सिम्पली ऍडिशन करायचं. तासाभरामध्ये 0.4 सेंटीमीटर इतका पाऊस पडलेला आहे. सो टोटल रेनफॉलची डेप्थ किती आली मग 10 सेंटीमीटर. स्टॉर्म ड्युरेशन काय सांगितलं त्यांनी 6 सेंटीमीटर, बरोबर आहे. 6 तास पाऊस पडला असं त्यांनी सांगितलेलं आहे. स्टॉर्म ड्युरेशन इज किती, 6 नाही, 6 नाही येणार ना पाऊस, 8. टोटल किती तास झालाय पाऊस, 8 तास झालाय. ओके ना. हा, हे दिसतं आपल्याला इथे. हा 1 तास, 2 तास, 3, 4, 5, तो टोटल 8 तास झालाय. ठीक आहे. सो स्टॉर्म ड्युरेशन किती आहे इथे 8 तास आहे. हे चुकीचं लिहिलं गेलं इथे. स्टॉर्म ड्युरेशन इज 8 आवर. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8, 8 तास पाऊस पडलाय. टोटल रन ऑफ किती झाला 8 तासामध्ये 5.8 सेंटीमीटर. तर डब्ल्यू इंडेक्सचा फॉर्म्युला काय आहे ते लक्षात घ्या. बघा, डब्ल्यू इंडेक्स कसा काढतात, तर डब्ल्यू इंडेक्स मध्ये आधी काय करतात, टोटल रेनफॉल घेतात, मग त्याच्यातून रन ऑफ मायनस करतात आणि लॉसेस पण मायनस करतात. पण लॉसेस असतील तर मायनस करायचे, लॉसेस नसतील तर लॉसेसला इग्नोर करून द्यायचं. इथे कुठेही तुम्हाला इनिशियल लॉसेस दिलेले नाहीत. आणि भागिले टोटल स्टॉर्म ड्युरेशन करायचं. टोटल स्टॉर्म ड्युरेशन, मग टोटल रेनफॉल किती आहे 10 सेंटीमीटर, रन ऑफ किती आहे 5.8 सेंटीमीटर, लॉसेस बद्दल काही बोललेले नाहीत, आणि टोटल स्टॉर्म ड्युरेशन किती आहे 8 आहे. सो ही व्हॅल्यू कसली आली, डब्ल्यू इंडेक्सची आली. किती येते ते बघून घ्या. रिपीट बघा, नाही समजलं तर. तशी काही मला आवश्यकता वाटत नाही रिपीट करायची. तुम्ही रिपीट बघू शकता तुम्हाला वाटलं तर. 10तून 5 गेले 5 उरतात, अजून 0.8 गेले 4.2 उरतात. 4.2/8 उत्तर याचं. तर हे किती येतं
या वरच्या व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये, खालची व्हॅल्यू तासामध्ये. उत्तर येतं सेंटीमीटर प्रति तास मध्ये. किती येतं कॅल्क्युलेट करा. 4.2/8 है ना. 4.2/8 असं याचा आन्सर आहे. 0.525 येतं. तुम्ही भागला तरी चालतो. 42 ला 8 ने. 8 5s are 40. 2.08216 अगेन 4 5s are 40 आणि 1 पॉइंट ऑलरेडी आहे त्याच्यामुळे 0.525. दिस इज द डब्ल्यू इंडेक्स. आयदर तुम्ही ऑप्शन बघू शकतात. 0.525 डब्ल्यू इंडेक्स 0.525 दोन ठिकाणी, बी गेला सी गेला, इथे एक आहे आणि इथे एक आहे. आता तेवढाच फाय इंडेक्स येईल की त्याच्यापेक्षा जास्त येईल हा मुद्दा आहे. एक जर तुम्हाला लॉजिक सांगून दिलं तर लगेच तुम्ही उत्तर सांगू शकता, बट मग अर्थ नाहीये. आपण कॅल्क्युलेट करू. फाइंड डब्ल्यू इंडेक्स कसा कॅल्क्युलेट करायचा ते कळलं असेल तुम्हाला. एकदम इझी प्रोसिजर आहे. ठीक आहे. आता फाय इंडेक्स काढायचा. प्लॉट डब्ल्यू इंडेक्स and find plot W index, mark TRE and find phi index. संपलं. आता आन्सर येऊन जाईल. बघा ही जे काही मिळाली तुम्हाला लाईन 0.525 ही याच्यात प्लॉट करायची. 0.525 म्हणजे याच्या जस्ट वरती येईल. म्हणजे लाईन कुठे बनेल, इथे बनेल. हे आलं तुमचं 0.525 इक्वल टू काय डब्ल्यू इंडेक्स. प्रोसिजर एकदम इझी आहे. आधी काय करायचं, टोटल पाऊस घ्यायचा, मग रन ऑफ मायनस करायचा, इनिशियल लॉसेस दिले असतील तर ते पण मायनस करायचे आणि भागिले जेवढा वेळ टोटल पाऊस पडतोय तेवढं, आणि मग त्याचा आन्सर काढलं की जे भेटेल ते डब्ल्यू इंडेक्स. मग डब्ल्यू इंडेक्स काय करायचं, या डायग्राम मध्ये प्लॉट करायचा. या डायग्राम मध्ये प्लॉट केला. ही डायग्राम कुठून आली, आपण ड्रॉ केली. कशावरून, या टेबलवरून. हा टेबल त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे गिवन आहे. ह्या गिवन वरून तुम्ही ते प्लॉट केलं. प्लॉट झालं. ओके. प्लॉट केला, डब्ल्यू इंडेक्स फाइंड करून घेतला, डब्ल्यू इंडेक्स, आणि प्लॉट केला. याच्यामध्ये डब्ल्यू इंडेक्स टाकला. डब्ल्यू इंडेक्स टाकल्यावर आपल्याला दिसतंय आता काय की हा डब्ल्यू इंडेक्स काय, हा डब्ल्यू इंडेक्स म्हणजे इन्फिल्ट्रेशन रेट आहे. काय हा, इन्फिल्ट्रेशन रेट. आणि हा जो ब्ल्यू वाला आहे हे सगळं काय आहे, रेनफॉलच्या रेट, रेनफॉल इंटेन्सिटी. म्हणजे पाऊस किती इंटेन्सिटीने पडतोय, 0.4 ने. आणि इन्फिल्ट्रेशन किती होतंय, 0.525. म्हणजे पाऊस पडतोय 0.4 तर इन्फिल्ट्रेशन 0.525 पॉसिबल आहे का, नाही पॉसिबल. किती होईल, फक्त 0.4च होईल. म्हणजे या पिवळ्या लाईनच्या खाली जितके काही ब्ल्यू बार दिसत आहेत ते जर ऍड केले तर तो झाला इन्फिल्ट्रेशनचा रेट. आणि याच्या वर जेवढं काही दिसतंय ते झालं रन ऑफचा रेट. आता मला सांगा, या पहिल्या याच्यामध्ये इन्फिल्ट्रेशन पेक्षा पाऊसच कमी, तर रन ऑफ मिळेल का, नाही मिळणार. बरोबर. म्हणून काय करायचंय, यांना रन ऑफ कुठून कुठपर्यंत मिळतोय ते मार्क करायचंय. म्हणजे इथे बघा, या पॉइंट पासून पुढे इन्फिल्ट्रेशन पेक्षा पाऊस जास्त, इन्फिल्ट्रेशन पेक्षा पाऊस जास्त, इन्फिल्ट्रेशन पेक्षा पाऊस जास्त. म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जर बघितला तर इतक्या पिरियड मध्ये इन्फिल्ट्रेशन पेक्षा पाऊस जास्त आहे. 0.525 पेक्षा 1.0 मोठा आहे, 1.6 मोठा आहे, 1.8 मोठा, 2.3 मोठा. म्हणजे इथे काय, पाऊस जास्त पडतोय, इन्फिल्ट्रेशन कमी आहे, म्हणजे रन ऑफ मिळेल. पण इकडे जर बघितलं पहिल्या 1 तासात आणि शेवटच्या 1 तासात, तर पाऊस हा इन्फिल्ट्रेशन पेक्षा कमी पडतोय, म्हणजे रन ऑफ नाही मिळणार. मग रन ऑफ किती पिरियड मध्ये मिळतोय, तर फक्त इतक्या पिरियड मध्ये मिळतोय. म्हणून या पिरियडला बोलायचं TRE. रन ऑफ किती पिरियड मध्ये मिळतोय तितक्या पिरियडला बोलायचं TRE. हा इतका येऊन जाईल TRE इथून.
सो टीआरई किती येऊन जाईल तुमचा 1 2 3 4 5 आणि 6 6 तास. ओके, आता मला सांगा या 6 तासामध्ये किती पाऊस पडला आणि किती रन ऑफ भेटला. आता रन ऑफ जो आहे तो 5.8 आहे बरोबर ना, 5.8 आहे. मग तो रन ऑफ कुठून भेटलेला असेल, तो या वरूनच भेटलेला असेल, इथे तर भेटत नाही ना बरोबर, तो इथंच भेटलेला असेल. एकदम क्लिअर आहे. ओके ना. मग आता इथला जो रन ऑफ आहे तो ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. सो इथे आता बघा फाय इंडेक्सचा फॉर्म्युला मी लिहितो. व्हॉट इज फाय इंडेक्स? फाय इंडेक्स इज इक्वल टू rainfall during TRE duration minus runoff आणि डिवाइड बाय TRE. ओके, TRE म्हणजे इफेक्टिव्ह रेनफॉल ड्युरेशन किती तास आलं? 1 2 3 4 5 6 6 तास आलं. मग इथे भागिले काय होणार आहे? 6 होणार आहे. ओके, भागिले काय होणार आहे? 6 होणार आहे. क्लिअर. आणि इथे वर रेनफॉल ड्युरिंग टीआरई किती रेनफॉल झाला? 0.9 प्लस 1.5 प्लस 2.3 प्लस 1.8 प्लस 1.6 प्लस 1.0. जर हे सगळं ऍड केलं तर किती येत आहे उत्तर? तुमचं 10 येत आहे ना. हे प्लस हे सगळं ऍड केले म्हणजे या 8 तासांचा जर ऍड केला तर तो 10 सेंटीमीटर येतो. पण आपल्याला घ्यायचा किती? फक्त हे एवढाच घ्यायचा आहे या लाईनच्या वरती. म्हणजे काय करायचं? हे 10 मधून 0.5 आणि 0.4 वजा करायचे. म्हणजे हा सोडून द्यायचा आणि आपण सोडून द्यायचा. सोडण्याचं कारण काय? बोला. हा सोडून द्यायचा आणि आपण सोडून द्यायचा. सोडण्याचं कारण काय? की हे तुमचे इन्फिल्ट्रेशन रेट पेक्षा कमी आहेत. म्हणजे इथे रन ऑफ मिळत नाहीये. जेवढा पिरियड ऑफ रेनफॉल एक्सेस आहे म्हणजे रन ऑफचा ड्युरेशन आहे तेवढ्यावरतीच कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे, मी एक्सप्लेन करतोय म्हणून न्यूमरिकलला वेळ लागतोय. फार सोपं आहे. पुढचा मी एकदम फास्ट सॉल्व्ह करेल तेव्हा बघ वाटेल तुम्हाला की लवकर होतो बॉस. रेनफॉल ड्युरिंग द टीआरई ड्युरेशन किती झाला हे सगळं ऍड करायचं. म्हणजेच काय? 10 मधून जे सोडले ते वजा करायचे. 10 मायनस 0.4 मायनस 0.5. ठीक आहे, 10 मायनस 0.4 मायनस 0.5 तर ते किती येतात? 10 मायनस 0.9 इट इज 9.1. मायनस रन ऑफ किती? 5.8. आन्सर किती? 10 मायनस 0.4 मायनस 0.5 9.1 मायनस 5.8 and divide by 6 0.55. हा 0.55 कुठे येतो? मग जस्ट वरती येतो. हा झाला तुमचा फाय इंडेक्स. नेहमी लक्षात ठेवा की फाय इंडेक्स हा डब्ल्यू इंडेक्स पेक्षा मोठाच असतो. म्हणून इथे तुम्ही उत्तर देऊ शकत होते की इथे फाय इंडेक्स पेक्षा डब्ल्यू इंडेक्स हा मोठा असतो. कधी तो सेम नसणार आहे, सेम येणार नाही. येऊ शकतो सेम पण. ओके, बट चान्सेस आहे की ऑलवेज फाय इंडेक्स हा जास्त येईल कारण त्याच्यामधलं ड्युरेशन छोटं असतं. सो हे करेक्ट आन्सर आहे. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं असतं. हा गेटला 2 मार्क्सला येतो. हा इव्हन तुमच्या एमपीएससीच्या मेन्सला पण येऊ शकतो कन्व्हेन्शनल मध्ये. पण हे सांगण्याचा लॉजिक काय की याच्यातून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. थेरॉटिकल क्वेश्चन्स पण तुम्हाला जमतील आणि पुढे आपण आता ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन्स बघणार आहोत. म्हणजे थोडे लहानवाले ज्याच्यामध्ये काहीतरी एकच विचारतील किंवा सोपं विचारतील. आणि फाय इंडेक्सचा वापर कसा करायचा अदर गोष्टींसाठी. सो 8 न्यूमरिकल आहेत आपल्याकडे. सो लेट अस गो टू द नेक्स्ट वन. बघा सेम दिलंय 6 तासाचा रेनफॉल आर्ली इंटेन्सिटी दिलंय. 6 तास रेनफॉल विथ आर्ली इंटेन्सिटीज. ठीक आहे, आता याला आपण थोडं पटकन सॉल्व्ह करू. काय करावं लागतं ते करतो. बघा सगळ्यात अगोदर हायटोग्राफ ड्रॉ करावा लागतो.
हायटोग्राफ नाही ड्रॉ केला तरी चालतं, पण करून घ्यायचा स्टार्टिंगला, जोपर्यंत तुमचं लॉजिक पूर्ण डेव्हलप नाही होत, जोपर्यंत कन्सेप्ट पूर्ण क्लिअर नाही होत, तोपर्यंत बिना हायटोग्राफ ड्रॉ करायचं काम नका करू. म्हणजे बार चार्ट आधी ड्रॉ करा, मग पुढचं सॉल्व्ह करा. ऑफकोर्स इथे आपण बिना बार चार्टचं इझिली सॉल्व्ह करू शकतो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, पण मग तेवढं तुम्हाला डोक्यात ठेवावं लागेल कंटेंट. सो मी ड्रॉ करतो 7, 18, 25, 17, 11. 7 मग 18, 7, 18, त्याच्यानंतर मग हा 25, त्याच्यानंतर 17 जस्ट खाली, 17, 17 नंतर 11, 11 येईल इकडे, आणि लास्टली 3 जो की येईल इकडे, 3. ओके, हा असा आपला बार चार्ट मिळाला. आता काय करायचं, तर ते म्हणताय की प्रोड्युसेस अ रन ऑफ किती, 39 mm. 39 mm हा रन ऑफ आहे. ठीक आहे, आधी तुम्ही रेनफॉल फाइंड करा. किती रेनफॉल आहे, डब्ल्यू इंडेक्स डायरेक्टली मी सांगतो कसा फाइंड करायचा. डब्ल्यू इंडेक्स साठी काय करावं लागेल, टोटल रेनफॉल घ्यावं लागेल, त्याच्यातून रन ऑफ मायनस करावा लागेल. ओके, रन ऑफ मायनस करावा लागेल. मग रन ऑफ किती येतो, 39 आहे MM मध्ये. पाऊस किती आहे प्रति तासाला, 3 mm. ठीक आहे, 6 तास पाऊस पडतोय, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, आणि प्रति तासाचीच इंटेन्सिटी आहे, म्हणजे हा 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग इंटेन्सिटी काय आहे, 7 mm प्रति तास, आणि हा बार कितीचा आहे, 1 तासाचा. म्हणजे इथे किती पाऊस पडला, टोटल 7 सेंटीमीटर, इथे 18, इथे 25 सेंटीमीटर, 17 सेंटीमीटर, 11 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर. सॉरी, सेंटीमीटर नाही, MM. सगळ्या व्हॅल्यूज MM मध्ये आहेत. ओके, म्हणजे याचा अर्थ 7, 18, 25, 17, 11 आणि 3 हे सगळे ऍड केले की टोटल पाऊस मिळतो. ओके, मिळतो. सो इथे आपण टोटल रेनफॉल फाइंड करून लिहून टाकू. काय, 7 प्लस 18 प्लस 25 प्लस 17 प्लस 11 प्लस 3 किती येतात आन्सर, 7 आणि 3 10, 21, 28, 38, 43, 53, 63, 73, 81 mm. ओके, 81. हा 81 इथे टाकला, आणि डिवाइड बाय टोटल स्टॉर्म ड्युरेशन किती आहे, हे टोटल. ओके, सो इथे 6 ने भाग दिला. सो ही उत्तर आलं तुमचं सेंटीमीटर प्रति तास मध्ये. टोटल पाऊस किती तो घेतला, वजा रन ऑफ केला. इनिशियल लॉसेस दिलेले नाही आहेत, त्याच्यामुळे काही विषय नाही. दिला तर तो पण मायनस करून टाकायचा, नाही दिला तर विषय सोडून द्यायचा. 81 वजा 39 कसं आलं, हे टोटल रेनफॉल मायनस टोटल रन ऑफ डिवाइड बाय टोटल स्टॉर्म ड्युरेशन. 81 मधून 9 गेले किती उरतात, 73. 73 मधून 30 गेले किती उरतात, 43. 43 भागिले 6 काय येतं आन्सर, करायचं सॉल्व. 43 भागिले 6 लगेच 6 7s are 42, 1.0, 6 1 6 4 6 6 36 again 4, so 7.167 mm. काही चुकलं तर नाही ना, चेक करून घ्या, ही ऍडिशन चेक करून घ्या भले. तर 7 प्लस 18 प्लस 25 प्लस 17 प्लस 11 प्लस 3 81 बरोबर आहे. 81 वजा 39 42 भागिले, अच्छा 81 वजा 39, ओके 42 येतो, 43 नाही येत बघा. 42 भागिले 6 आणि डिवाइड बाय 6 केलं तर 7 येतो, 7 सेंटीमीटर प्रति तास. सो डब्ल्यू इंडेक्स किती आला, डब्ल्यू इंडेक्स आला 7 सेंटीमीटर प्रति तास. तो कुठे प्लॉट करायचा, इथे. आता इथे म्हणजे एक्झॅक्टली इथेच होऊन जाईल तो. मग आता मला सांगा की जेवढा पाऊस आहे तेवढाच इन्फिल्ट्रेशन आहे, म्हणजे हा गेला, म्हणजे या लाईनच्या खालचं किंवा तेवढंच असलेलं सोडून द्यायचं, हे पण गेलं. मग फाय इंडेक्स कसा काढणार, आता फाय इंडेक्स मध्ये फक्त डब्ल्यू इंडेक्सच्या वरचं घ्यायचं, म्हणजे ही व्हॅल्यू घेणार, ही घेणार, ही घेणार, ही घेणार. ओके, सो घेतली कुठली, 18 प्लस 25 प्लस 17 प्लस 11 हा झाला टोटल पाऊस. याच्यातून रन ऑफ मायनस झाला. इफेक्टिव्ह रेनफॉल ड्युरेशन किती आलं, हे एवढंच आलं, TRE किती आला, 1 2 3 4 तास भागिले 4 किती येतं उत्तर, ऍड करायचं. हे 81 मधून 7 आणि 3 10 गेले, किती उरले, 71 उरले.
71 म्हणून 39 गेलं तर 32 येतं आय थिंक, आणि उत्तर येतं 8 mm प्रति तास. ओके, येतं 8 mm प्रति तास. तर बघून घ्या, डब्ल्यू इंडेक्स लहान आहे, फाय इंडेक्स मोठा आहे. 8 mm प्रति तास म्हणजे हे इथे वरती उत्तर आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही फाइंड करू शकतात. उत्तर आहे 7 आणि 8. आता तुम्ही डब्ल्यू इंडेक्स काढला 7. आता मला सांगा की डब्ल्यू इंडेक्स आधी विचारलाय ना त्यांनी, व्हॉट इज द फाय इंडेक्स. फाय इंडेक्स आधी विचारलाय, डब्ल्यू इंडेक्स नंतर. मग डब्ल्यू ची व्हॅल्यू छोटी आणि फाय ची व्हॅल्यू मोठी आली पाहिजे. मग कुठे तुमची डब्ल्यू ची व्हॅल्यू मोठी आहे? इथे मोठी, बघा हे उत्तर नाहीये. अजून कुठे मोठी आहे? इथे मोठी, हे पण उत्तर नाहीये. फाय इंडेक्स मोठा आला पाहिजे, डब्ल्यू इंडेक्स छोटा आला पाहिजे, कारण पहिले फाय इंडेक्स म्हटलंय त्यांनी, पण काढताना आधी आपल्याला डब्ल्यू इंडेक्सच काढावा लागतो, कारण त्या डब्ल्यू इंडेक्सला काढल्यावर आपल्याला टीआरई मिळतो आणि तो टीआरई आपण फाय इंडेक्स मध्ये युज करतो, म्हणून दोन इन्फिल्ट्रेशन इंडायसेस लागतात. मग जोपर्यंत तुम्ही डब्ल्यू इंडेक्स नाही काढत तोपर्यंत तुम्हाला टीआरई नाही मिळणार. जोपर्यंत टीआरई नाही मिळणार तोपर्यंत तुम्ही तो टीआरई ते पुट करून फाय इंडेक्स कसा काढणार. म्हणून कधीही डब्ल्यू इंडेक्सच घ्यावा लागतो. सो उत्तर आपलं काय आलंय 7 आणि 8, म्हणजे बी इज द करेक्ट आन्सर, कारण फाय इंडेक्स 8 आहे, डब्ल्यू इंडेक्स 7 आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता हा एमपीएससी ला आलेला प्रश्न आहे, हा छोटा आहे. आता याच्यात फाय इंडेक्स डब्ल्यू इंडेक्स नाही विचारलाय, त्यांनी ऑलरेडी फाय इंडेक्स देऊन दिलाय. काय म्हटलंय त्यांनी की फाय इंडेक्स जो आहे दॅट फाय इंडेक्स इज किती 0.6 सेंटीमीटर प्रति तास इतका फाय इंडेक्स आहे. रेनफॉल जो आहे रेनफॉल, तो रेनफॉल किती आहे? तो आहे 3 सेंटीमीटर प्रति तास. ओके. आणि स्टॉर्म ड्युरेशन जो आहे टी, स्टॉर्म ड्युरेशन तो किती आहे? 6 तास. तर ते म्हणताय की रन ऑफ किती असेल. ओके. आता जेवढं तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करतात, हा फाय इंडेक्स घेतात. ओके, फाय इंडेक्स. फाय इंडेक्स म्हणजे काय? पाऊस है ना, रेनफॉल मायनस रन ऑफ डिवाइड बाय काय? टी. विचारलं काय तुम्हाला? रन ऑफ विचारलाय. सो काय करता तुम्ही? टी इंटू फाय इंडेक्स आणि डिवाइड बाय रेनफॉल. बरोबर ना, असंच करावं लागेल. उरला काय तुमचा? सॉरी, टी इंटू फाय इंडेक्स आणि रन ऑफ इकडे येऊन जाईल. ठीक आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करतात आणि काय होतं की टी ला फाय इंडेक्स ने गुणतात, रन ऑफ इकडे आणतात आणि हा तिकडे पाठवतात, म्हणजे तुमचा फॉर्म्युला असा होऊन जातो रेनफॉल मायनस फाय इंडेक्स मल्टिप्लाय बाय टी असं, आणि इक्वल टू रन ऑफ. बघा तुम्ही सॉल्व्ह केलं तर असं बनेल. हे हा टी याला गुणिले होईल, इकडे फाय इंडेक्स आहे पण रन ऑफचे इकडे चिन्ह मायनस आहे, मग हा रन ऑफ इकडे आला तर तो प्लस लिहिणार आणि हा तिकडे गेला तर तो मायनस लिहिणार. रेनफॉल तिथेच आहे. आता याचं जर पुट केलं तर व्हॉट इज द रेनफॉल? 3 सेंटीमीटर प्रति तास वजा व्हॉट इज फाय इंडेक्स? हम्म, 3 वजा काहीतरी इकडे चुकलंय माझ्याकडून वाटतं. 3 सेंटीमीटर प्रति तास आहे की 3 सेंटीमीटर आहे? एकदा फक्त मी न्यूमरिकल चेक करतो, तुम्ही हे चेक करू शकता. 6, हा 3 सेंटीमीटर फक्त. हे जे ना हे 3 सेंटीमीटर आहे बस. हा असं आहे ते. इंटेन्सिटी दिली त्यांनी, रेनफॉल दिलाय फक्त 3 सेंटीमीटर. रेनफॉल 3 सेंटीमीटर. इंटेन्सिटी पण देऊ शकता, त्या केसमध्ये उलट सोपं होऊन जाईल ते. आपल्याला जो दिला आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. 3 सेंटीमीटर, सो 3 आला. ठीक आहे, वजा फाय इंडेक्स इंटू टी. फाय किती इंडेक्स? 0.6 मल्टिप्लाय बाय टाइम किती? ड्युरेशन 6. किती होत आहे? 3 मायनस 3.6. उत्तर काय येतं? मायनस 0.6. सो उत्तर द्याल पाहिजे तुम्ही काय? बी. बट हे सगळं काय रॉंग आहे, असं सॉल्व्ह केलं जात नाही. मला एक सांगा तुम्ही सिंपल, इथे काय काय दिलंय त्यांनी तुम्हाला? त्यांनी फाय इंडेक्स दिलाय. फाय इंडेक्स म्हणजे काय? इन्फिल्ट्रेशन, म्हणजे जमिनीत किती पाणी गेलं ते. ठीक आहे,
दुसरं काय दिलंय रेनफॉल, म्हणजे वरून किती पाणी पडलं ते. पण दोघांना डायरेक्ट कम्पेअर का नाही करू शकत आपण, कारण एकाचं युनिट सेंटीमीटर प्रति तास आहे, दुसऱ्याचं युनिट फक्त सेंटीमीटर. मग मला एक गोष्ट सांगा की 6 तासामध्ये जर 3 सेंटीमीटर पाऊस पडतोय तर टोटल किती इन्फिल्ट्रेशन होतंय, म्हणजे 0.6 सेंटीमीटर एका तासात इन्फिल्ट्रेशन होतंय. तर टोटल इन्फिल्ट्रेशन किती होतंय 6 तासामध्ये? 3.6 सेंटीमीटर. मला सांगा टोटल इन्फिल्ट्रेशन 3.6 आहे, पण पाऊस 3च सेंटीमीटर पडला, तर इन्फिल्ट्रेशन होईल किती? 3च होईल ना. जेवढं आलं तेवढं चाललं गेलं जमिनीमध्ये. मग रन ऑफ किती? 0. तर उत्तर काय येईल? 0. समजलं का काय सांगितलं? बा इथे आपण लगेच त्याला सॉल्व्ह करू. टोटल इन्फिल्ट्रेशन ड्युरिंग 6 आवर किती होतं? 0.6 सेंटीमीटर प्रति तास इंटू 6 किती? 3.6 सेंटीमीटर. बट टोटल रेनफॉल इन 6 आवर किती? 3 सेंटीमीटर. सो इथे रेनफॉल इज लेस दॅन infiltration, therefore there will be no observed runoff. म्हणून उत्तर आलं 0. अरे तुम्ही फक्त कंपेअर करा की पाऊस हा इन्फिल्ट्रेशन पेक्षा जास्त झालाय की कमी झालाय. जर पाऊस हा इन्फिल्ट्रेशन पेक्षा जास्त झाला तर रन ऑफ मिळेल. सपोज 10 सेंटीमीटर पाऊस पडला, 5 सेंटीमीटर इन्फिल्ट्रेशन झालं तर 5 सेंटीमीटर रन ऑफ भेटेल. पण पाऊस 5 सेंटीमीटर पडलाय आणि इन्फिल्ट्रेशनची कपॅसिटी 10 सेंटीमीटरची, तर इन्फिल्ट्रेशनचीच गरज भागत नाही, तर रन ऑफ तर यायचा काही प्रश्न उद्भवत नाही. नेक्स्ट, ही आपली मेगा ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये लेवल 1 मध्ये 10,000 प्रश्न आणि लेवल 2 मध्ये 10,000 प्रश्न आहेत. तर जेई आणि एई जर विचार केला आपण तर दोघांसाठी हे उपयुक्त आहे. सो हा कोर्स तुम्ही बघू शकतात. जास्त काही महाग नाहीये, एकच 199 रुपयाचा असेल मे बी, तर तो चेकआउट करून घ्या. कुपन वगैरे असलं त्यावेळेस घेऊन टाकायचा. द रेनफॉल ओव्हर अ कॅचमेंट वॉज 5 सेंटीमीटर. आता रेनफॉल किती बघा, वरून पाऊस किती पडतोय? 5 सेंटीमीटर. किती तासामध्ये? 4 तासामध्ये. म्हणजे 4 तास पाऊस पडलाय टोटल, त्याच्यात 5 सेंटीमीटर पडला. ठीक आहे. व्हॉट इज द रन ऑफ डेप्थ ओव्हर द कॅचमेंट? फाइंड एक्स किती आहे? 0.5. 0.5 सेंटीमीटर म्हणजे काय आहे ते? 0.5 सेंटीमीटर प्रति तास. या रेटने पाऊस जमिनीत चाललाय. एका तासाला 0.5 सेंटीमीटर इतकं पाणी जमिनीत चाललंय. सो टोटल इन्फिल्ट्रेशन काढायचं. टोटल इन्फिल्ट्रेशन किती 4 तासामध्ये? 0.5 इंटू 4 ना. एका तासाला 0.5 सेंटीमीटर इन्फिल्ट्रेशन आहे, तर 4 तासाला किती होईल? 2 सेंटीमीटर. आता रेनफॉल किती आहे? 5 सेंटीमीटर, बरोबर ना. रन ऑफ काय राहील मग? रेनफॉल मायनस इन्फिल्ट्रेशन. हे पण सेंटीमीटर मध्ये, हे पण सेंटीमीटर मध्ये. किती सोपं आहे बरं. रन ऑफ इक्वल टू रेनफॉल मायनस इन्फिल्ट्रेशन, बरोबर. व्हॉट इज द रेनफॉल दिलाय त्यांनी? 5 सेंटीमीटर. इन्फिल्ट्रेशन किती? हे 0.5 वजा नका करू, चुकीचं होईल. 0.5 हा सेंटीमीटर प्रति तास रेट येतो. तासाभराचं इन्फिल्ट्रेशन आहे. तुम्ही टोटल पावसातून टोटल इन्फिल्ट्रेशन वजा करू शकता, किंवा याला तुम्ही इंटेन्सिटी मध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे याला तुम्ही आय इक्वल टू किती म्हणणार? 5/4 म्हणजे 1.25 म्हणणार. या 1.25 ला सेंटीमीटर प्रति तास मध्ये घेणार आहेत तुम्ही. का? कारण तुम्ही पाऊस भागिले तास केला, ही इंटेन्सिटी होऊन गेली, म्हणजे हा रेट होऊन गेला. रेट ऑफ वॉटर फॉलिंग फ्रॉम द क्लाउड्स. रेट ऑफ रेनफॉल आहे. रेट ऑफ रेनफॉल मधून रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन वजा होऊ शकतो, पण टोटल रेनफॉल मधून टोटल इन्फिल्ट्रेशनच वजा होतो. ही डेप्थ आहे, तर डेप्थ मधून डेप्थच वजा होईल. म्हणून तुम्हाला एकतर याला कन्वर्ट करायचंय सेंटीमीटर मध्ये, म्हणजे याच्यामध्ये, नाहीतर मग याचं युनिट कन्वर्ट करायचंय सेंटीमीटर प्रति तास म्हणजे इंटेन्सिटी मध्ये.
काहीतरी एक करायचं तरी उत्तर येईल. पण रन ऑफचं बघा तुम्ही काय विचारलंय, सेंटीमीटर मध्ये उत्तर विचारलंय, म्हणून मग आपण काय केलं, टोटल इन्फिल्ट्रेशन काढून घेतलं. हे प्रति तासामध्ये 0.5 सेंटीमीटर इन्फिल्ट्रेशन आहे, तर 4 तासात किती होईल, 2 सेंटीमीटर. टोटल पाऊस किती पडला, 5 सेंटीमीटर, आणि इन्फिल्ट्रेशन किती झालं, 2. तर रन ऑफ किती भेटला, 3 सेंटीमीटर. तर उत्तर काय होऊन जाईल, चुकलंय का इथे, ठीक आहे. इथे हे जे युनिट्स आहेत हे सेंटीमीटर प्रति तास मध्ये आहेत, तेव्हा हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, हा एक ऑप्शन झाला. ठीक आहे, इन सेंटीमीटर. और तुम्ही बघा कसं करू शकता, सेम म्हणजे आपण काय केलं, याला कन्वर्ट केलं ना, तर आपण काय केलं, इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल किती येते, इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल जाऊ द्या, डेप्थच बरोबर आहे. ऍक्च्युली डेप्थच ठेवलं पाहिजे, कारण रन ऑफची डेप्थच काढतात. ठीक आहे, आपण ऑप्शन बदलवून देऊ. ई ऑप्शन देऊन देऊ आपण, आणि तो आपला 3 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आणि हेच त्याचं उत्तर आहे. ओके, रन ऑफ कसा आहे की तो सेंटीमीटर प्रति तास मध्ये नाही काढत कधीच, रन ऑफ डिस्चार्ज मध्ये काढतात, म्हणजे मीटर क्यूब पर सेकंद असा स्पेसिफाय करतात. पण सेंटीमीटर प्रति तास असा कधी रन ऑफ नसतो. म्हणजे टेक्निकली आपण दाखवू शकतो थेरॉटिकली, बट प्रॅक्टिकली आपण ऑन फील्ड किंवा प्रॅक्टिकली त्याचा सिग्निफिकन्स नाही, डेप्थ प्रति तास किती फ्लो होते बा असं नाही, तो डिस्चार्ज असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी टर्म आहे. सो जसं तुम्ही इन्फिल्ट्रेशनचा रेट सांगू शकतात, रेनफॉलची इंटेन्सिटी म्हणजेच रेनफॉल रेट सांगू शकतात, तसा रन ऑफचा रेट नसतो कधीच, रन ऑफची डेप्थ असते. म्हणून आपण हे डेप्थ मध्येच ठेवलं, आणि तुम्हाला जनरली विचारलं जाईल डेप्थ मध्येच, 99.99% डेप्थ मध्येच विचारलं जाईल. ओके, नेक्स्ट, रेनफॉल ओव्हर अ कॅचमेंट ऑफ 10,000 हेक्टर्स. आता इथे काय दिलाय त्यांनी, कॅचमेंट एरिया देऊन दिलाय. कॅचमेंट एरिया किती आहे, 10,000 हेक्टर. आता लेवल अप झाला आहे क्वेश्चन थोडा, आणि तो रेनफॉल जो आहे, रेनफॉल तो किती आहे, प्रेसिपिटेशन 4 सेंटीमीटर आहे. ड्युरेशन ऑफ स्टॉर्म किती आहे, 2 तास आहे, म्हणजे 2 तासामध्ये 4 सेंटीमीटर पाऊस झाला. व्हॉल्यूम इनफ्लो किती होईल असं त्यांनी विचारलंय. जर फाय इंडेक्स किती आहे, 0.1 सेंटीमीटर प्रति तास आहे. आता हे प्रॅक्टिकली समजून घ्या की नेमकं काय म्हणता येते. एक असा कॅचमेंट आहे, आणि या कॅचमेंटचा इथे आउटलेट आहे. ठीक आहे, आउटलेट. आता या पूर्ण कॅचमेंटचं जे काही पाणी आहे या ठिकाणी जमा होणार आहे, बरोबर, तो झाला व्हॉल्यूम. तर या कॅचमेंट मधून किती इनफ्लो येणार आहे असं त्यांनी विचारलंय. आता तो व्हॉल्यूम आहे, तर कधी लक्षात ठेवा, व्हॉल्यूम कसा काढतात, व्हॉल्यूम इनफ्लो असू द्या किंवा आउटफ्लो असू द्या, तुम्ही कसा काढणार, कॅचमेंट एरिया घेणार आणि मल्टिप्लाय बाय रन ऑफ डेप्थ करणार, बरोबर. हे काय आहे, मीटर क्यूब, हे काय आहे, मीटर स्क्वेअर, हे काय आहे, मीटर, बरोबर. म्हणजे एरियाला डेप्थने गुणलं की तुमचा व्हॉल्यूम येऊन जाईल. मग कॅचमेंट एरिया जो आहे तो किती आहे, 10,000 हेक्टर आहे. हे काय, रेनफॉल आहे, हे काय, टाइम आहे, हा काय, फाय इंडेक्स आहे. पण मला सांगा, व्हॉल्यूम कोणाशी रिलेट होतो, व्हॉल्यूम कोणामुळे मिळतो, इन्फिल्ट्रेशनमुळे व्हॉल्यूम इनफ्लो येतो का, म्हणजे डॅम मध्ये जे पाणी वाहून येणार आहे ते इन्फिल्ट्रेटेड पाणी आहे का पावसाचं पाणी आहे, का रन ऑफ आहे. हे बघा, पाऊस पडतोय 10 सेंटीमीटर, पण 10च्या 10 सेंटीमीटर वाहून रिझर्वायर मध्ये पोहोचणार आहे का, नाही. 10 सेंटीमीटर पैकी 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर इन्फिल्ट्रेट झालं, तर ते इन्फिल्ट्रेटेड वालं पाणी तिथे पोहोचणार आहे का, नाही, ते तर गायब झालं, जमिनीत गेलं. म्हणजे मग 10 सेंटीमीटर टोटल पाऊस पडतोय, तो पूर्ण रिझर्वायर मध्ये पोहोचत नाही. 6 सेंटीमीटर इन्फिल्ट्रेट होतोय, तो तर तिथे पोहोचत नाही. उरला जो 4 सेंटीमीटर आहे तो जमिनीवर अवेलेबल राहतो ऍज अ रन ऑफ, आणि तो तिथे पोहोचतो. म्हणजे तुम्हाला थोडक्यात रन ऑफची डेप्थ काढावी लागेल. आता रन ऑफची डेप्थ कशी काढतात, सिक्वेन्शियली सॉल्व्ह करू, म्हणून पुढची स्लाइड घेतो. रन ऑफ डेप्थ इज इक्वल टू रेनफॉल डेप्थ माइनस इन्फिल्ट्रेशन डेप्थ. व्हाट इज रेनफॉल डेप्थ, 4 सेंटीमीटर.
ठीक आहे 4 सेंटीमीटर. व्हॉट इज इन्फिल्ट्रेशन डेप्थ? प्रति तासाला 0.1 सेंटीमीटर. असा किती पाऊस पडला 2 तास? म्हणून इथे काय म्हणणार, फाय इंडेक्स मल्टिप्लाय बाय टाइम. बरोबर, ठीक आहे. किती आलं? 4 सेंटीमीटर मायनस फाय इंडेक्स किती? 0.1. पाऊस किती? 2 तास. 0.1 इंटू 2 हे आलं 4 सेंटीमीटर मायनस 0.2 सेंटीमीटर. उत्तर आलं 3.8 सेंटीमीटर. हे झालं रन ऑफ. ठीक आहे, हे झालं रन ऑफ डेप्थ. आता व्हॉल्यूम कसा काढणार? व्हॉल्यूम इनफ्लो इज इक्वल टू कॅचमेंट एरिया मल्टिप्लाय बाय रन ऑफ डेप्थ. ओके, मग करा एक एक. आता कॅचमेंट एरिया किती आहे? 10,000 हेक्टर आणि रन ऑफ डेप्थ किती आहे? 3.8 सेंटीमीटर. यांचं युनिट सेम करा आणि मीटर मध्ये आणा, सो दॅट तुम्हाला मीटर क्यूब मध्ये आणि फर्दर मिलियन मीटर क्यूब मध्ये सॉल्व्ह करता येईल. आपल्याला माहिती आहे काय काय की 1 हेक्टर म्हणजे 10⁴ मीटर स्क्वेअर आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर. ओके, सो बस ते यूज करायचं इथे. काय? 10,000 इंटू 1 हेक्टर म्हणजे 10⁴ मीटर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 3.8 इंटू 10⁻² मीटर. सो उत्तर कशात येतं मग तुमचं? हे 10⁸ आणि हा 10⁻² 10 किती उरला? 6. 10⁶ इंटू किती आलं? 3.8 मीटर क्यूब. बरोबर, 3.8 हे 10⁻1 2 3 4. ओके, 4 आणि 4 8, 8तून हे 2 गेले 6. 10⁶ 3.8 तसाच. मग हे काय येतंय तुमचं? 3.8 इंटू 10⁶ मीटर क्यूब. आता 10⁶ इक्वल टू 1 मिलियन असतं. सो उत्तर येतं 3.8 मिलियन मीटर क्यूब. हा झाला व्हॉल्यूम इनफ्लो. असा काढायचा. असा क्वेश्चन जेईला सुद्धा आलेला आहे. सोपं आहे हे, अवघड बिलकुल नाहीये. तुम्ही काय केलंय? सिंपली तुम्ही रन ऑफची डेप्थ काढली आहे आणि त्याला एरियाने गुणून टाकलं, कॅचमेंट एरियाला. ठीक आहे, 3.8 मिलियन मीटर क्यूब. रिपीट पण तुम्ही बघू शकता. चलो नेक्स्ट, रेनफॉल ओव्हर कॅचमेंट ऑफ 10 किलोमीटर स्क्वेअर. आता कॅचमेंट एरिया किती दिला आहे? 10 किलोमीटर स्क्वेअर दिलेला आहे. रेनफॉल किती दिला आहे? 20 mm दिलेला आहे. हे बघा. टाइम किती दिलेला आहे? 5 तास दिलेला आहे. हायड्रोग्राफ अनालिसिसने फाइंड केलं की व्हॉल्यूम किती इनफ्लो झाला आहे? व्हॉल्यूम इनफ्लो 0.1 मिलियन मीटर क्यूब झालाय. ते म्हणताय की फाय इंडेक्स किती. आता मला सांगा, त्यांनी हाच जो न्यूमेरिकल आहे याच्यात लॉजिक समजेल तुम्हाला. त्यांनी आपल्याला पुढचा न्यूमेरिकल आहे त्याच्यामध्ये हे उत्तर देऊन दिलं, हे देऊन दिलं आणि रन ऑफ डेप्थ नाही दिली. म्हणजे ही रन ऑफ डेप्थ काढावी लागेल तुम्हाला. ही रन ऑफ डेप्थ कुठून निघते? इथून निघते. बरोबर. आता ही इथून काढली होती आपण आणि याच्यात टाकली होती. पण आता सिन्स तुम्हाला त्यांनी एरिया पण दिलाय आणि इनफ्लो पण दिलाय, याचा अर्थ इथून रन ऑफ डेप्थ भेटेल आणि ती उचलून तुम्हाला कुठे टाकायची आहे? इथे टाकायची आहे. म्हणजे इथे इथे टाकली, रेनफॉल माहिती आहे, इन्फिल्ट्रेशन काढू शकता. थोडक्यात बघा की तुम्ही इन्फिल्ट्रेशन कसं काढणार. फाय इंडेक्स काढायला लावता येते. फाय इंडेक्स काय असतो? P मायनस क्यू बाय TRE. ओके, टाका बरं व्हॅल्यूज. फाय इंडेक्स काढायचा आहे. व्हॉट इज P? रेनफॉल किती mm आहे? रेनफॉल रेनफॉल किती mm आहे? दिसतोय का? 5 तास आहे. खाली आला 5. सॉरी, रेनफॉल किती mm आहे? 20 mm. रन ऑफ दिलाय का? नाही दिला.
टीआरए दिलाय का? यस, 5 तास. नाव फाइंड क्यू, फाइंड रन ऑफ डेप्थ. बरोबर, रन ऑफ डेप्थ फाइंड करा. रन ऑफ डेप्थ कशी भेटेल? रन ऑफ डेप्थ केव्हा भेटते? व्हॉल्यूम इनफ्लो घ्या मीटर क्यूब मध्ये आणि त्याला कॅचमेंट एरियाने डिवाइड करा. व्हॉल्यूम इनफ्लो दिलाय का? यस, 0.1 मिलियन मीटर क्यूब. मग तो किती येईल? 0.1 इंटू 10⁶ मीटर क्यूब. बरोबर ना? हा झाला मीटर क्यूब मध्ये. कॅचमेंट एरिया किती आहे? 10 किलोमीटर स्क्वेअर. त्याला पण करा मीटर स्क्वेअर मध्ये. 10 इंटू 1 किलोमीटर म्हणजे किती? 10⁻³ मीटर, त्याचा स्क्वेअर. म्हणजे उत्तर काय येतं मग? हे 10⁻⁶ हे 6 ते 6 कॅन्सल. 0.1/10 0.01 मीटर. 0.01 मीटर म्हणजे किती? 10 mm. ओके, 10 mm हे आलं रन ऑफ. बरोबर, 10 mm रन ऑफ येऊन गेला. इन्फिल्ट्रेशन इंडेक्स साठी हा इथे 10 आहे, यूज करा. पुट इन 1. देअरफॉर फाइंड एक्स किती येऊन जाईल मग? रेनफॉल 20, रन ऑफ 10 भागिले 5, वर mm खाली तास. काय आलं? 20 - 10, 10 भागिले 5, 2 mm प्रति तास. खूप इझी आहे. उलट विचारलं फक्त. तेव्हा त्यांनी व्हॉल्यूम इनफ्लो म्हणजे ही व्हॅल्यू विचारली होती, आता त्यांनी ती व्हॅल्यू विचारली आणि फाइंड एक्स ती व्हॅल्यू देऊन दिली आणि फाइंड एक्स विचारला. आधी तुम्हाला फाइंड एक्स दिला होता आणि व्हॉल्यूम इनफ्लो विचारला होता. आता तुम्ही व्हॉल्यूम इनफ्लो तुम्हाला दिलेला आहे आणि फाइंड एक्स विचारलेला आहे. दोघांमध्ये कॉमन पॉइंट हा आहे की रन ऑफ कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे हे माहित असेल तर रन ऑफ वरून तुम्ही हे याच्यावर जाऊ शकता आणि हे माहित असेल तर रन ऑफ वरून तुम्ही याच्यावर येऊ शकता, प्रोव्हाइडेड काय कॅचमेंट एरिया दिला पाहिजे. ठीक आहे. सो बेसिकली इथे रन ऑफ 10 mm 2 mm प्रति तास हे करेक्ट आंसर आहे सी. चलो नेक्स्ट. व्हॉट इज द रेनफॉल डेप्थ? रेनफॉल डेप्थ विचारली ओव्हर अ कॅचमेंट ड्युरिंग अ 4 hour स्टॉर्म. 4 तास पाऊस पडला. ठीक आहे, 4 तास पाऊस पडला. इफ द रन ऑफ डेप्थ ओव्हर द कॅचमेंट, रन ऑफ डेप्थ ओव्हर द कॅचमेंट, रन ऑफ किती? पूर्णच लिहून टाकायचं. रन ऑफ किती आहे कॅचमेंटवर? 3 सेंटीमीटर इन 4 तास. बरोबर, टोटलच दिला आहे. आणि फाइंड एक्स, फाइंड एक्स म्हणजे कोण असतो तर इन्फिल्ट्रेशन असतो. तर त्याचा रेट दिलाय. फाइंड एक्स दिला म्हणजे रेटच देणार. टोटल इन्फिल्ट्रेशनची डेप्थ नाही दिली आहे, फाइंड एक्स म्हणजे रेट दिलाय 1 सेंटीमीटर प्रति तास हा रेट होता. ओके, मग मला सांगा की जर तुम्हाला रेनफॉल डेप्थ काढायची, सिंपल फॉर्म्युला यूज करा तुम्ही. फाइंड एक्स, मायनस नाही यायला पाहिजे आन्सर याच्यातून. मायनस आलं का 0 उत्तर द्यायचं, संपला विषय. फाइंड एक्स इक्वल टू P - Q डिवाइड बाय TR. पाऊस किती नाही माहिती. रन ऑफ किती? 3 सेंटीमीटर. TRE किती? 4 तास. इन्फिल्ट्रेशन इंडेक्स किती? 1 सेंटीमीटर प्रति तास. 4 × 4, 4 + 3 7 सेंटीमीटर. पाऊस किती? 7 सेंटीमीटर. नाहीतर अजून सोपं होतं. रन ऑफ हे 3 सेंटीमीटर. इन्फिल्ट्रेशन किती? एका तासाला 1 सेंटीमीटर. असा किती तास पाऊस पडला? 4 सेंटीमीटर. 4 तास. 1 तासामध्ये 1 सेंटीमीटर पाणी जमिनीत जातं. 4 तासामध्ये 4 सेंटीमीटर गेलं असेल. मग 4 तासामध्ये 4 सेंटीमीटर पाणी जमिनीत गेलं आणि 3 सेंटीमीटर वर वाहतंय. मग 4 तासात किती पाऊस पडला? जमिनीत गेलेलं अधिक वरती वाहलेलं. जमिनीत किती गेलं? प्रति तासाला 1 सेंटीमीटर म्हणजे टोटल 4 तासात किती? 4 सेंटीमीटर. वर किती? 3 सेंटीमीटर. टोटल किती? 7 सेंटीमीटर. काही सॉल्व्ह करायचं पण काम नाही. ओके, एकदम इझी. नेक्स्ट. ही आपली बॅच आहे 1999 रुपयाला. तर या बॅच मध्ये तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे सब्जेक्ट्स मिळतील आणि प्रॉपर तुमची रिव्हिजन होईल. न्यूमरिकल डोस जो काही आहे किंवा थिअरी टेल्स जे काही आहे आपलं, तर हे सपोर्टिव्ह म्हणून आहे. बट कोर जे काही तुम्हाला कन्सेप्ट मिळतील सगळ्या आणि प्रत्येक टॉपिकवर. आता इथे काय आपण ठराविक मोजकेच टॉपिक घेत असतो, पण तसं बॅच मध्ये नाही. बॅच मध्ये तुमचा 100% सिलेबस कव्हर केलेला आहे 1 by 1. प्रत्येक याच्यामध्ये 50 तासापेक्षा जास्त व्हिडिओ लेक्चर्स आहेत.
म्हणजे कोणते लेक्चर 30 मिनिटाचं, कोणतं 45 मिनिटाचं, कोणतं 1 तासाचं. सो तिथे प्रॉपर सगळं कव्हर केलेलं आहे. आता लास्ट क्वेश्चन आपला, व्हॉट इज द स्टॉर्म इंटेन्सिटी. त्यांनी आपला स्टॉर्म इंटेन्सिटी विचारलेली. ओव्हर अ कॅचमेंट ड्युरिंग अ 4 तासाचा स्टॉर्म. स्टॉर्म किती आहे? 4 तास. रेनफॉल एक्सेस म्हटलंय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेनफॉल एक्सेस. रेनफॉल एक्सेसचा मिनिंग होतो रन ऑफ. कधी लक्षात ठेवा, रन ऑफ किती दिलाय त्यांनी? 2.5 सेंटीमीटर. अँड फाय इंडेक्स दिलाय त्यांनी. फाय इंडेक्स तो किती? 0.75 सेंटीमीटर प्रति तास. आता मला सांगा की टोटल इन्फिल्ट्रेशन डेप्थ किती होती? टोटल इन्फिल्ट्रेशन डेप्थ 0.75 इंटू 4 तास इंटू 2 केला का 1.5, अजून 2 केला का 3 सेंटीमीटर. आणि रन ऑफ किती आहे? 2.5 सेंटीमीटर. बरोबर. रन ऑफ हा 2.5 सेंटीमीटर आहे आणि इन्फिल्ट्रेशन हा 3 सेंटीमीटर आहे. रेनफॉल काय असेल? रेनफॉल असेल रन ऑफ प्लस इन्फिल्ट्रेशन ना, प्लस लॉसेस पण असतात, बट ते नाही गृहीत धरत आपण, मायनर असतात ते. रन ऑफ किती मग दिलाय त्यांनी? किती? 2.5. इन्फिल्ट्रेशन किती? 3. उत्तर 5.5 सेंटीमीटर. आणि 5.5 सेंटीमीटर हा रन ऑफ झाला, सॉरी हे रेनफॉल झालं. सो आय किती येऊन जाईल तुमचा? 5.5 भागिले 4 करा. बरोबर. 5.5 भागिले 4 करा. किंवा 11/8 पण करू शकता. तेरा गुणिले 4 52 होतात. 3 उरले. 0.0 4 इंटू 7 28 2.045 आणि एक पॉईंट आणून सरकवायचा कारण 5.5 आहे. ठीक आहे, असं आहे. तर मग तो 1.375 ए इज द करेक्ट आन्सर. सेंटीमीटर प्रति तास हे उत्तर पाहिजे. त्यांनी आपला रेनफॉल इंटेन्सिटी विचारली. मागच्या क्वेश्चन मध्ये फक्त रेनफॉल विचारला होता, रेनफॉलची डेप्थ विचारली होती, म्हणून आपण इथेच थांबलो. जर इथे रेनफॉलची इंटेन्सिटी विचारली तर तुम्हाला काय करावं लागेल? 7/4 करावं लागेल, तेव्हा ते सेंटीमीटर प्रति तास मध्ये उत्तर येईल. ओके. सो अशा पद्धतीने आपण इन्फिल्ट्रेशन बघितलेलं आहे. तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात @ignite civil या ठिकाणी. आणि तुम्ही नोट्स पाहिजे असतील पीडीएफ तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात या नंबरला, बट ओनली व्हॉट्सअप करायचा. ठीक आहे, कारण नंबर तो बंदच असणार आहे. ठीक आहे, इट इज ओनली फॉर व्हॉट्सअप. तुम्हाला फ्री पीडीएफ नोट्स मिळून जातील. आणि जे काही तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील एक्झाम रिलेटेड किंवा मग युट्यूबला कधी कुठलं सेशन असेल काही असेल तर ते तुम्ही इथे इग्नाइट सिव्हिल या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करू शकतात आणि त्याला सबस्क्राईब करू शकतात. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. दिस आर ऑल इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स. हे सगळे न्यूमरिकल्स फार महत्वाचे आहेत. हे प्रॉपर सॉल्व्ह करा. जर तुम्ही हे सॉल्व्ह केले तर गेटला तुमचे 2 मार्क्स, जर आला क्वेश्चन तर 2 मार्क्स तुमचे कन्फर्म आहेत. असं पद्धतीने आपण पुढे सुद्धा हायड्रोलॉजीचं हायड्रोग्राफ या टॉपिक वरती सेशन घेणार आहोत, न्यूमरिकल डोसचा एपिसोड घेणार आहोत. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.